नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची सहाय्यक आयुक्त पदाची जाहिरात मागील काही दिवसापूर्वी आली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या जाहिरातीबद्दल, त्याच्या सिलेबस बद्दल इत्यादी सर्व व्हिडिओ या ठिकाणी बनवले होते, किंवा आपण त्या पदासाठी स्पेशल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल बॅच देखील इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती चालू केली होती. आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी स्पर्धा किती आहे, त्याचे अर्ज किती आलेले आहेत, याची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मिळालेली आहे. आणि आपण आता लगेच थोड्या वेळात प्रत्येक जागेसाठी स्पर्धा किती आहेत त्याची माहिती या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्पर्धा किती आहे, अभ्यास किती केलेला आहे आणि आपल्याला या स्पर्धेमध्ये स्थान मिळवायचे, आपल्याला ते पद मिळवायचे, त्यावरून आपल्याला तयारी किती आहे, आपण किती सक्षम आहोत ते पद मिळवण्यासाठी, हे यावरून समजणार आहेत. त्याकरता व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. अगदी थोड्या 2-3 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व आलेल्या कास्ट वाईज जागा, प्रवर्गानुसार किती अर्ज प्राप्त झालेले आहेत, जागा किती आहेत, एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन आहे, हे सर्व मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण या ठिकाणी लगेच पाहूया. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमित स्थापनेवरील गट अ, गट ब, गट क पदाकरता या ठिकाणी जे संवर्गातील सरळ सेवेच्या 132 जागा रिक्त पदांकरता प्राप्त झालेल्या अर्जाची संवर्गनिहाय, प्रवर्गनिहाय संख्या किती आहे हे आपण या ठिकाणी त्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे. परंतु आपण काय करणार आहोत, फक्त आपल्याला असिस्टंट कमिशनर म्हणजे सहाय्यक आयुक्त पदाची या ठिकाणी बघणार आहोत, किती जागा आहेत आणि किती अर्ज आलेले आहेत. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण त्याबाबत एक बॅच घेतली होती. नॉन टेक्निकल आणि टेक्निकल अशा 2 स्वरूपामध्ये बॅच होत्या. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, ही जी बॅच आहे, ही बॅच घेण्यासाठी तुम्ही हजारो विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत. पण तुम्हाला जर वाटलं की आपल्याला एक चांगला मेंटर हवा आहे, आपल्याला चांगलं मार्गदर्शन हवं आहे, व्यवस्थित कलम पाहिजेत, ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला कलम एकदम कमी वेळामध्ये लक्षात कशी ठेवता येतील आणि परीक्षेमध्ये आपल्याला आलेल्या प्रश्नाचं उत्तर योग्य कसं सोडवता येईल, त्याकरता उत्तम बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि याबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच आहे. आता ही जी नॉन टेक्निकलची बॅच आहे ती टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल एकत्र आहे, 4999 ला आहे. आणि फक्त तुम्हाला टेक्निकल हवी असेल तर 2499 रुपयाला आपण उपलब्ध करून दिलेली आहे. या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आणि अभ्यासाला चांगली योग्य दिशा द्या. बघा, आता आपल्याला असिस्टंट कमिशनर या पदाकरता सगळ्यात महत्वाची ही माहिती या ठिकाणी पाहिजे आहे. तर आपण याकरता असिस्टंट कमिशनर साठी एकूण जे काही जागा आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर किती कास्ट नुसार फॉर्म आलेले आहेत ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. टोटल फॉर्म आलेत किती, 16,251. किती फॉर्म आलेले आहेत, 16,251. तर बघा, आपण या ठिकाणी व्यवस्थित त्याचं विश्लेषण प्रवर्गनिहाय देखील या ठिकाणी केलेलं आहे आणि यावरून आपल्याला जागा कुणाला किती आहेत तर त्या ठिकाणी बघूया. आता ही प्रवर्ग आहे, या प्रवर्गामध्ये या ठिकाणी स्पष्टपणे सगळ्या गोष्टी आपण नमूद केलेल्या आहेत. बघा, आता थोडं तुम्हाला दिसणं असं या ठिकाणी घेतो मी. ओके ओके ओके, चला चला. हो का, हे बघा, जात प्रवर्ग न्याय रिक्त पदे किती आहेत, तर अनुसूचित जाती करता एकच पद होतं. प्राप्त अर्ज 4592 अर्ज प्राप्त झालेले आहेत. तर बघा, एका जागेसाठी 4592 फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. अनुसूचित जमाती एसटी साठी जागाच नाही तरी सुद्धा 356 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. आता जागाच नाही तरी सुद्धा अर्ज आलेले आहेत. मग हे कोणत्या जागेसाठी पात्र असतील, ओपन साठी प्राप्त हे पात्र असतील, ओपन साठी, खुला प्रवर्गासाठी. कशासाठी, खुला प्रवर्गासाठी. ज्यांना जागाच नाही ते कशासाठी, खुला प्रवर्गासाठी या ठिकाणी आहेत. विमुक्त जाती अ व्हीजे साठी एकच जागा आहे, अर्ज आलेत 1594. बघा, एका जागेसाठी 1594 अर्ज. भटक्या जमातीसाठी एनटीबी साठी जागाच नाही तरी सुद्धा 244 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ह्यांचा समावेश कुठे होणार, हे ओपन साठी येणार. त्यानंतर बघा, भटक्या जमाती एनटीसी 0 जागा आहेत, यांना सुद्धा जागा आहेत, 454 अर्ज आहेत. भटक्या जमाती डी साठी जागा नाहीत, 361 अर्ज आहेत. विशेष मागास प्रवर्ग एसबीसी साठी जागा नाहीये तरी सुद्धा 155 अर्ज आहेत. मात्र ओबीसी साठी एक जागा आहे. ओबीसी साठी एक जागा आहे तर 3837 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एका जागेसाठी 3837. सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय व
अर्थात एसईबीसी साठी एक जागा आहे, तर 1532 अर्ज दाखल झालेले आहेत. ईडब्ल्यूएस साठी जागा नाही, 194 अर्ज आहेत, हे सुद्धा ओपन मध्ये येतील बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर खुला प्रवर्गासाठी एक जागा आहे, त्याकरता 2932 अर्ज आलेले आहेत. असे टोटल या ठिकाणी 16,251 अर्ज एकूण 5 जागेसाठी आपण या ठिकाणी बघतोय की प्राप्त झालेले आहेत. आता तुम्हाला यासाठी महत्वाची गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, एकूण किती अर्ज आलेले आहेत? 16,251. किती? 16,251 अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यामध्ये 30% विद्यार्थी मला वाटतंय की परीक्षेला येणार नाहीत. आपला कसा अंदाज असतो, एकदम अंदाज सांगणार पण परफेक्ट सांगणार. यातनं 30% जर विद्यार्थी या ठिकाणी जर नाही आले, 30% जर नाही आले, तर जवळजवळ 11,000च्या आसपास 11,000च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला हजर राहतील. त्यामुळं थोडंफार कॉम्पिटिशन कमी होईल. कारण कसं असतं माहिती का, जागा सुटतात, फॉर्म भरतात, परीक्षेला जात नाहीत. ही प्रत्येक वेळेस कुठलीही एक्झाम घ्या, विद्यार्थी 20 ते 30% सरासरी परीक्षेला येत नाहीत. त्यामुळे आपण 30% विद्यार्थी जरी धरले तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी किती विद्यार्थी 12,000च्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी येतील. 11 नाही, 12,000च्या आसपास विद्यार्थी या परीक्षेला हजर असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट यावरून समजून घ्यायची की सरासरी 3,250 उमेदवारांची स्पर्धा एका जागेसाठी आपल्याला पाहायला मिळते, परंतु परीक्षा फॉर्म भरणारे एवढे आहेत, परीक्षा देणारे यापेक्षा कमी असतील. कारण त्याचे ठराविक ठिकाणी सेंटर असतात, जाणे येण्याची अडचणी असतात. त्यांना या ठिकाणी काहींना आता फॉर्म भरले तर आपण भरलेला आहे की नाही हा सुद्धा प्रश्न पडेल की आपण खरंच फॉर्म भरलेला आहे की नाही, म्हणजे अशा अवस्थेत, कारण काही वर्किंग मध्ये असतात, त्यांच्या कामाच्या यामध्ये ते लक्षात राहत नाही, तर त्यांचा तो प्रश्न आहे. पण यासाठी मला असं म्हणायचे की जरी फॉर्म एवढे आले तरी परीक्षा देणारे विद्यार्थी कमीत कमी 20% तरी नसणार आहेत. त्यामुळं थोडी स्पर्धा कमी होईल. परंतु ज्या कास्टला जागा नाही ते ओपनची जागेसाठी लढतील या ठिकाणी. त्यामुळं ओपनला जर पाहायला गेलं तर 5,500 ते 6,000 पर्यंत या ठिकाणी 5,500 पर्यंत विद्यार्थी ओपन साठी असणार आहेत. 2932 आणि प्लस हे ज्यांना जागा नाही ते ओपन मध्ये येतील. तर विद्यार्थी मित्रांनो ही स्पर्धा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सहाय्यक आयुक्त पदासाठी पाहायला मिळते. तर आपला अभ्यास किती प्रामाणिक आहे, आपण अभ्यासाची किती प्रामाणिक आहोत, आपण कायदे कलमे या ठिकाणी ऍक्ट कशा पद्धतीने त्यांच्या योजना असतील महानगरपालिकेच्या आणि जीएसचा अभ्यास, त्यानंतर मराठी इंग्रजी काय तो सिलेबस असेल तो कशा पद्धतीने आपण एकदा रिवाइज केलेला आहे, पुन्हा एकदा रिवाइज करत आहात. त्यामध्ये तुमचं सातत्य कसं आहे हे तुमचं यश याच गोष्टीवरती अवलंबून असणार आहे. कारण थेट निवड आहे बघा सहाय्यक आयुक्त पदासाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो मनामध्ये अजिबात कसलाही निसंकोच बाळगता तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा, तुमचं यश तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या कष्टाशी प्रामाणिक राहा. या ठिकाणी थांबतो. काही जर अपडेट आली नवीन पुन्हा एकदा नवी मुंबईची तर पुन्हा एकदा आपण भेटू याच प्लॅटफॉर्मवरती. तर या प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. या ठिकाणी थांबतोय, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.